नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। लातूर तहसीलदाराच्या पूर्वग्रह दोषी अहवालामुळे मंडळ अधिकारी निलंबित। लातूर हे राज्यासह देशभरात नावाजलेले शहर। या शहराने अनेक सुसंस्कृत राजकारणी दिले आहेत। शैक्षणिक हब आणि लातूर पॅटर्नची जणू जगभर प्रसिद्धी होती, पण नीट पेपर फुटीमुळे ते बदनाम झाले। या जिल्ह्यात अनेक चांगले अधिकारी येतात आणि चांगले कामही करतात, पण यालाही काही जण अपवाद असतात। कामात अनियमितता असणे, ऑफिसला उशिरा येणे, अर्थपूर्ण संबंध ठेवणे, फायली घरी घेऊन जाणे। साहेब कुठे आहेत अशी विचारणे केली असता साहेब मॅडम सोबत आहेत, मीटिंगमध्ये आहेत, किती वेळ चालेल ते सांगता येत नाही असेही आम्ही पाहतो। एकेकाळी सर्वात जवळचा असणारा कर्मचारी आज पूर्वग्रह दोषी अहवालामुळे निलंबित होतो आणि त्याची चर्चा राज्यभर होते। जणू लातूरच बदनाम झाले आहे। म्हणून म्हणतो, लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपले आहेत का? अशा मूर्ख अधिकाऱ्याची येथून हकालपट्टी करणे गरजेचे वाटत नाही का? सुसंस्कृत लातूर हे सुसंस्कृतच राहिले पाहिजे, पण आज जिल्ह्यात तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या वादामुळे पुन्हा लातूरचे नाव चर्चेत येत आहे। पाहूयात ते कर्मचारी काय म्हणतात। तर आमचे मंडळ अधिकारी कासारखेडा श्री महेश शिप्परगे तसेच राज्य संघटक महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्यावर जिल्हाधिकारी महोदय यांनी निलंबनाची जी कारवाई केलेली आहे, त्यासाठी तहसीलदार लातूर यांनी जो पूर्वग्रह दूषित अहवाल दिला होता त्या विरोधात आज जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी एकत्र जमले होते आणि आज आमच्या संघटनेची जी बैठक झाली त्यामध्ये एकमताने सर्व 10ही तालुक्याचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की हा जी निलंबन कार्यवाही आहे ती तात्काळ मागे घेण्यात यावी, निलंबन रद्द करण्यात यावं, निलंबन आदेश रद्द करावा। यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेणार आहोत। जिल्हाधिकारी महोदय यांनी आज संध्याकाळी 4:30-5चा वेळ दिलेला आहे। त्यांना भेटून आम्ही या संदर्भात आधी विनंती वजा चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये जर काही मार्ग निघाला नाही तर दिनांक 15/6/2026 वार सोमवारपासून पूर्ण जिल्हा कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे। अशा स्वरूपाची जिल्हा संघटनेची या ठिकाणी भूमिका राहणार आहे। तर जे निलंबन झालेलं आहे तर ते काय नेमकं कारण त्याच्यामध्ये दिलेलं आहे? त्यामध्ये विविध कारण तहसीलदार यांनी जो अहवाल सबमिट केलेला आहे त्यामध्ये दिलेली आहेत। ते काही कारण त्याच्यातली अत्यंत तथ्यहीन आणि ज्यांना कुठलाही आधार नाही अशी कारण त्यामध्ये नमूद केलेली आहेत। हा पूर्ण अहवालच मुळात पूर्वग्रह दूषित असल्यामुळे आमचा आक्षेपच तो आहे की ज्या अहवालाच्या आधारे हे निलंबन केलेलं आहे तो निलंबन आदेश या ठिकाणी रद्द करण्यात यावा।